विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे बोलते तारेमध्ये आणि आपल्या गप्पा चालू आहेत बघतोस काय मुजराकर या सिनेमाच्या टीम सोबत। ब्रेकवर जाण्यापूर्वी लंडनचा विषय निघाला होता आणि मला विचारायचंय की आधी तुम्ही कित्येकदा लंडनला गेला असाल, बरेचदा फिरायला म्हणा। हा शिकायला होता अशी अफवा आहे की हा शिकायला बाकी आम्ही काय नाही शिकायला वगैरे। मला तर घरच्यांनी पुण्यात नाही शिकायला पाठवलं बाकी लंडनला आम्ही मिक्टासाठी म्हणून गेलो होतो तेवढेच का मिक्टासाठी आणि नाटकाचे प्रयोग ह्याच्या झालेले आहेत, माझे झालेले जे तुझ्यामुळे मला जे नाटक मिळालं नकळत सारे घडले त्याचे बघ तू तेव्हा गेला असतास लंडनला। बरं जाऊ दे। पण जेव्हा सिनेमाची स्क्रिप्ट हातात आली आणि कळलं की हे असं असं आहे आणि एक आपली ना पहिली आठवण आहे की इंग्रजांनी आपलं हे नेलं, कोहिनूर हे नेला, महाराजांचं एवढं सामान नेलं। मग तिथे गेल्यानंतर जेव्हा शूट सुरू झालं तेव्हा लंडनकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं असाल तुम्ही की प्रत्येक इमारत किंवा हे, तर तो एक्सपिरियन्स मला जाणून घ्यायचा आहे। मी तर पहिल्यांदा लंडनला गेलो होतो, आम्ही जेव्हा बघितलं कोहिनूर हिरा आतमध्ये म्हणून आपल्या गोष्टी ठेवल्यात आणि आपल्या गोष्टी पाहायला आपणच पैसे देऊन आत जायचं। मी अर्धवट सोडून निघून आलो होतो, मला भयंकर त्रास झालाय। पहिल्यांदा गेलो तेव्हाच, आजही त्रास होतो। एक तर ना किती चांगला असू दे लंडन, ती माणसं फार ते त्यांच्या नाकावर राग आहे, त्यांच्या डोळ्यात असं हे एक तर ना हा भयंकर। तर मला तर कोणी फ्रेंडली नाही आहे तिकडे किंवा कॉपरेशन खूप कमी, म्हणजे शूटिंगच्या दरम्यान सुद्धा खूप कॉपरेट नाही करत ते लोक। पण मी एक किस्सा ऐकला, 4.5 लाख रुपये तुम्हाला अगदी 1 मिनिट जास्त झालं आणि त्याचे भरावे लागले, तर इतकं रिस्ट्रिक्शन तिथे होतं। अशा किती अडचणी आल्या शूटच्या दरम्यान तिकडे गेल्यावर? म्हणजे मी या आधी शूटिंग कधीतरी महिन्याभरानी होतं तेव्हा एकदा जाऊन आलो होतो मी, आठवतंय त्याच्या। सो मी तेव्हा गेलेलो असताना प्रत्येक लोकेशनचं एक प्रेस ऑफिस आहे, म्हणजे प्रतापगड हे लोकेशन जर पाहिजे असेल तर त्याचं एक प्रेस ऑफिस आहे, परमिशनचं ऑफिस वेगळं आहे आणि अजून एक अकाउंटचं ऑफिस वेगळं आहे। सो प्रेस ऑफिस म्हणजे काय, तर त्यांनी त्यांच्या इमेजची काळजी घ्यायची की त्या लोकेशनवरती नेमकी कुठला सीन होणार आहे, कोण ॲक्टर्स येणार आहेत, त्यांची बॅकग्राऊंड काय, हे प्रोडक्शन हाऊसची बॅकग्राऊंड काय, हे सगळं चेक केलं जातं। सो स्क्रिप्टमध्ये काही वाक्य होती की राणीलाच शिव्या घालतोय वगैरे, तर अर्थातच पॅलेस जे खरे राणीचे आहेत ते नाकारण्यात आले, कारण प्रेस ऑफिस हे मान्यच करणार। किंवा म्युझियम होतं एक, तिथे असं होतं की म्युझियममधनं काहीतरी चोरी होणे वगैरे त्याचा सिक्वेन्स होता। सो तिथे पोलीसची व्हॅन त्यांना चालणारच नव्हती, ते म्हणले आमच्या म्युझियममध्ये असं काही होऊच शकत नाही, सो आम्ही हे रेप्युटेशन आमचं घालवणारच नाही। सो इतके स्ट्रिक्ट होते, इतकी काळजी घेतली जाते, म्हणजे हे ते किती नालायक असली ना माणसं, पण त्यांना झालं ना स्वतःच्या गोष्टीबद्दल आणि देशाबद्दल खूप प्राईड आहे यार, जो आपल्याकडे मिसिंग। म्हणजे एक सीन असा होता की आम्हाला लंडनमधनं प्रवास करून 1-2.5 तास लांब ते पॅलेस होता तो, आणि त्या पॅलेसवरती शूट चालू होतं आणि वेळ लागला, पोचायला वेळ लागला। एक ड्रोन कॅमेराचं शूटिंग होतं, सो तो ड्रोन ऑपरेट होणं, मध्येच पक्षी येतोय, बरं पक्षी येतोय तर त्या वेळात ते उडायलाच नाही पाहिजे, अशा सर्व गोष्टी। आमच्याकडे एक अतिशय अप्रतिम असा साऊंड रेकॉर्डिस्ट होता ज्यांचं वय 85 होतं। सो इथून ते साधारणतः ह्या स्पीड, म्हणजे मला नाही आता उभं करून दाखवतो मी, तो ह्या स्पीडने चालायचा, म्हणजे तो चालतोय आता तो आता काही हे जागेवर नाही, त्याचं हे चालणंच आहे। सो ह्या स्पीडनी तो चालत होता, अशा वातावरणात आम्ही ते शूटिंग आणि आम्हाला त्या गोष्टी जिथे 5-6 तास आपण इथे असताना घेतले असते ते आपल्याला 2-3 तासात करायचंय बरं का। त्यामुळे आदल्या दिवशी आम्ही रिहर्सल करतोय, तालमी करतोय, बाल्या असं नाही रे वगैरे सगळं करतोय, असं करून जायचो तिकडे, आणि तिकडे गेल्यानंतर हे असं तो माणूस असा एवढा हळूहळू। सो काही गोष्टी हातातल्या नसतात तर ते पैसे भरावे लागले, म्हणजे ते तेवढं स्ट्रिक्ट होतं, पण मजा खूप आली। इंडियन जेवण जेवलो आम्ही तिकडे आणि खूप शूट केलं आणि ते सर्व म्हणजे ऑथेंटिक पाहायला मिळणार आहे, म्हणजे लंडनचा एकही स्टॉक शॉट आपण यूज केलेला नाही। म्हणजे आम्ही जे शूट केलं ते आता इतर फिल्म्स मध्ये इतकं चांगलं झालेलं आहे, म्हणजे आमचे कॅमेरामॅन आहे डीओपी मिलिंदो, ही हॅज डन अ फॅन्टास्टिक जॉब। मितालीने मला विचारलं, मिताली म्हणजे माझी बायको लग्नाची, तिने मला लग्नाची बायको असते ना, तर म्हणजे दुसरी कुठली असते सिरियल मधली असते ना मध्ये नाही का। मुद्दा काय आहे, तिने मला विचारलं, एक शॉर्ट बघितलं तिने, मार्च घेतलं एक, म्हणजे वर्षातला नाही त्यांचा मार्च त्या पॅलेसच्या बाहेर तिथे हे कुठून शूट केलं तुम्ही, कशी परमिशन मिळाली तुम्हाला? म्हटलं तिथे सगळेच जण शूट करत असतात, पण मग ती तुम्ही त्यांना कळलं नाही की तुम्ही सिनेमासाठी करताय? त्यांना कसं कळणार,
सिनेमासाठी हा एक होत होतं मी नानासाहेबांच्या ड्रेसमध्ये, त्यामुळे प्रत्येक हो लोक म्हणजे आम्ही महाराजांना शिकवलेला गनिमिकावा खऱ्या अर्थाने तिथे वापरला. असं शूट केलं कळलं म्हणजे काही ठिकाणी ती परमिशन होती, काही ठिकाणी परमिशन ते देतच नाही. ट्रेलर वरती लंडन ब्रिज वरचा आमचा वॉक आहे. मावळ्याच्या गेटअप मध्ये लोक वेड्यासारखे या तिघांकडे बघतायत. म्हणजे आणि लंडन ब्रिज वर शूट करायची परमिशन नाहीये. अच्छा, कळलं. तर आम्ही लगेच धावत जायचो, मार्क वरती उभे राहायचो, चालत जायचो, कट परत धावत जायचो करून 5 मिनिटात सायरनचा आवाज आला की पळापळी वगैरे. म्हणूनच याचं जास्त कौतुक आहे. भारतीयांची वृत्तीच आहे ती. अचानक नाही नाही, लग्न झालेला कुठलाही म्हणून ऐन वेळा आले क्रायसिस तो बरोबर हँडल. तुम्ही दोघं उत्तम प्रकारे जाणत असाल हे. कोण हो कोण मी मला नाही. तसे काही म्हणजे ऐन वेळेला काही एक्सपिरियन्सच म्हणजे मी सरळ साधत सगळं आयुष्य असल्यामुळे. होय होय ते तर आहेच. मग अशी नानासाहेबांचा आणि कपड्यांचा वगैरे विषय निघाला, तर आता फायनली इंटरव्ह्यू संपता का होईना पण तुमच्या भूमिकांबद्दल विचारायचंच आहे मला. नेमक्या काय हा प्रश्न विचारलायस तू ऐन मोक्याच्या वेळेला. पण आमची भूमिका नानासाहेब देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे त्याचं, आणि तो प्रेम करतो महाराजांवर, त्यांच्या गड किल्ल्यांवर. त्याच्या अंगात रक्त हे मावळ्याचं रक्त आहे, सरदाराचं रक्त आहे, आणि त्याच्या आयुष्याचं एकच ध्येय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले ते छान राहायला पाहिजे. असा तो चांगला विचार करणारा सकारात्मक माणूस आहे. आणि अनिकेत तू काय करतो? माझं नानासाहेब सरपंच आहेत, पांडुरंग शिंदे उर्फ पांडा शेठ उपसरपंच आहेत, आणि नानासाहेबांचं जे स्वप्न आहे तेच माझंही आहे. आणि शिवाचं जे कॅरेक्टर अक्षय करतोय टांगसाळे त्याचंही आहे. राईट हँड म्हणू शकतो नानासाहेबांचं. खरं तर आपण चांगल्या यांनी म्हणायचं तर नानासाहेबांची बुद्धी. युक्ती. हो. आणि हेमंत तू तर निगेटिव्ह रोल प्ले करतो. छोटा रोल आहे त्याचा. खूप भारी आहे. खूप भारी. नाही, खरंच खूप छोटाच रोल आहे. म्हणजे ट्रेलर मध्ये जितका वेळ दिसून जातो तितकाच कदाचित. तू ती वृत्ती आहेस का जी आता सगळ्या तरुणाईमध्ये आहे की तिथे जाऊन काहीतरी करायचं, वेड्या गोष्टी करायच्या, वाईट गोष्टी करायच्या, तर ती वृत्ती? माझी तसं नाहीये कॅरेक्टर. म्हणजे हे कॅरेक्टर असं आहे ना की काही बरं होतंय त्याला वाईट विरोध करायचा. म्हणजे जो चांगल्या मार्गाने मोठा होतोय ना त्याला मोठं होऊ द्यायचं नाही. ज्या वाईट गोष्टी आहेत त्या पुढे आणायच्या. सो त्यामुळे शमशेर पाटील हा तो त्या गावचा पाटील आहे. नानासाहेबांचं जे वर्चस्व त्या गावावर आहे ते त्याला मान्य नाही. सो त्यामुळे ही फाईट जी आहे ती ऍक्च्युली आमच्या दोघांची आहे, पण त्याच्यात हा जो माणूस मध्ये आहे तो जास्त काड्या करतोय. म्हणजे हा ढाल आहे की माझं ऍक्च्युली भांडण खरं तर त्या सरपंचाशी व्हायला पाहिजे, पण पांडा आणि शमशेर पाटील यांची एक वेगळी खडाजंगी तुम्हाला चित्रपटात. आणि मी काय केलं की मी काम करत असताना सुद्धा मी ठेवलेलंच असं आहे का आपल्याला तर काय म्हणला हे एवढं का चिडतोय, नको रे पांडा तू पण नको चिडतो. चांगला मनुष्य ना तो गड किल्ल्यावर हे चाळे करणाऱ्या माणसाने हे धनाधन धुतात, हा कान धरून काय करशील परत करशील असं आहे ते. गमतीशीर कॅरेक्टर्स आहेत. आणि मी एवढं म्हणजे मित्र म्हणून म्हणू शकतो की जितू आणि अनिकेत, आता हा माझा सिनेमा आहे, मी लकी आहे, पण आत्तापर्यंत त्यांचं एवढं उत्तम काम कुठल्या चित्रपटात बघायला मिळालेलं नाही. हे मी खात्रीशीररित्या सांगू शकतो. काय माहिती आता बाकीचे दिग्दर्शक चिडले आहेत. नाही पण हे अवघड होतं. विनोदी कसं असतं ना, विनोदी पद्धतीनं एखादं काम पोहोचवणं, एखादा सिरियस विषय पोहोचवणं, एजवरची कॅरेक्टर जर हल्ली नाही इकडे तिकडे, जर हल्ली असती ना तर सिनेमाच फसला असता. आणि विनोदी सिनेमा असल्यामुळे सिरियस विषय जरी खूप सिरियस असला तरी सिनेमा विनोदी आहे, त्यामुळे सिरियसली कॉमेडी प्ले करणं ते एक थिन लाईन असते. म्हणजे असे विनोद नाही त्याच्यात की वगैरे असं काहीच नाहीये याच्यात. म्हणजे हे पाहायला 100% मिळणार नाही. त्यांचे स्वभाव, त्यांचे एकमेकांशी होणारी बोलणी आणि त्या सिच्युएशन्स ह्याच्यातनं विनोद येतात, आणि तेही खूप गमतीशीर आहेत. म्हणजे लंडन बद्दल डिस्कस करताना सुद्धा त्यांच्यातले वाद की हे तसं नाही तसं असे विनोद आहेत. म्हणजे घडवून आणलेला विनोद एकही नाही या सिनेमात. सो ती कॅरेक्टर्स गंमत आणतात आणि त्यातनं विनोद होतात. तुम्ही खरंच आज खूप छान गप्पा आमच्यासोबत मारल्यात, आणि या सिनेमाबद्दल तुमच्याबद्दल तुम्ही खूप काही गोष्टी आम्हाला सांगितल्यात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि जी म्हटलं मी शिवगर्जना 3 तारखेला होणार आहे ती अख्ख्या महाराष्ट्रातच नाही, भारतात नाही, भारताबाहेर सुद्धा जोरात दुमदुमणार आहे, आणि त्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. मित्रांनो, आज आपण गप्पा मारल्या बघतोस काय मुजराकर या सिनेमाच्या कलाकारांसोबत. अशाच गप्पा इतरही मराठी सेलिब्रिटींसोबत मारणार आहोत याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बोलते तारे. तोपर्यंत माय बोली पहा, मस्त रहा.